हॅलो फ्रेंड्स, हाय. मी शशांक विश्वनाथ भटकर. आठवत असेल आपली 96 ब्रांच बॅच, तेव्हा भरपूर आपण धमाल केली. त्या जुन्या आठवणी मला आता जागृत झालेल्या आहेत. तर आता आपल्यासमोर अरविंद आहे. हाय अरविंद, आठवते? माझं नाव प्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव अरविंद यशवंत गुरव, राहणार जोगेश्वरीचा. माझं मूळ गाव अलिबाग आणि माझा जन्म जोगेश्वरीचाच. शालेय शिक्षणानंतर जवळचं कॉलेज इस्माईल कॉलेज मला चांगलं वाटलं. अगदीच मला लांब पाठवण्याजोगी माझे तेवढं वय नव्हतं, घरातून थोडी परमिशन नव्हती. हो, बरोबर. त्याच्यामुळे जवळचं कॉलेज म्हणून इस्माईल कॉलेज ते चूज केलं. हो. इथल्यानंतर मला म्हणजे गावी कसं वाटतं त्याप्रमाणे वाटलं. गावी कसं वाटतं तसं वाटलं. आणि इथल्याला मला पहिला म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे आता मित्र भरपूर झाले कॉलेजवरून, पण मला एक प्रथम म्हणजे सर्वात पहिला मित्र मिळाला तर माझा मित्र म्हणजे माझी संजय ढोणे बरोबर ओळख झाली. त्याच्यानंतर शफी, त्यानंतर शशांक, निलेश, आपणकर, विराज वगैरे हे सगळे एक पुढेच गेले. आणि विशेषतः माझ्या कॉलेजमध्ये जे आमचे ग्रुप होते ते 11वीचे ग्रुप पण आम्हाला नेमके होते, 12वीचे पण होते, 13वीचे पण होते, ज्युनियर पण आपल्याबरोबर होते. स्पोर्ट्समध्ये आम्ही आपल्या कारणाने झूम टीममधून आपण पुण्याला जायचं, मॅरेथॉन रनिंग ग्रुपमध्ये मी जॉईन झालेलो. आणि मला सिंगिंगचं लहानपणापासून थोडी आलती, जास्त नाही, थोडी आवड असल्या कारणाने सिंगिंगमध्ये मी पार्टिसिपेट करायचं कॉलेजला असताना. एकदा डोळे मॅडमच्या हातून पुरस्कार घेतला होता. इंटर कॉलेज मी म्हणजे एकदा ट्राय केली होती, पण आपले ट्रॅडिशनल जे प्रोग्राम होतं त्याच्यामध्ये मला द्वितीय पार्टीची म्हणजे म्हणजे जेन्ट्स लेडीज असे जे दोन वेगवेगळे बरोबर एक जेन्ट्स होतं ते मला मिळालं होतं. हो. तर शशांकबद्दल थोडं सांग. आपल्याला आठवतं अरविंद, आपण खाली कोट कॅन्टीनला जायचो आणि तेव्हा आपल्याकडे पैसे नसायचे वडापाव खायचे, तर आपण फक्त पावमध्ये चिरून कांदा चटणी टाकून कॅन्टीन असं आपण खायचं. तेव्हा पैसे नसायचे, तेव्हा स्थिती काय होती. आणि आता जर आपण सेटल आहोत आणि मी 91 पासून या कॉलेजमध्ये आहे, 96 पर्यंत पूर्ण असं हिंदी आणि फिलॉसॉफी घेऊन पूर्ण ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि तुला आठवत असेल आपण जेव्हा बॉक्सिंग टीममध्ये जॉईन केली तेव्हा सकाळी बॉक्सिंग करायचं, तिच्या घरी जायचो जेवायला. काय तर तुझी आई मटण वगैरे द्यायची करून सकाळी सोमवारी असायचं मटण. आठवत असेल तुला? होय, नक्की. आणि माझा इथे आल्यावर मला खास करून आजही अभिमान वाटतो की निलेश करगुटकर प्रामुख्याने याने आपल्या सगळ्यांना जोडून ठेवलेलं आहे. हे विशेष त्याचं म्हणजे त्याला खरंच हॅट्स ऑफ आहे. बरोबर. कारण का एवढ्या वर्षानंतर बरोबर 96 नंतर 20 वर्ष झाली असतील, त्यानंतर एवढं सगळ्यांना जोडून ठेवणं बरोबर. हे एखाद्याचा त्याचा छंद म्हणा की त्याचं ते बोलतात ना की काय म्हणायचं शब्द बोलणार की, पण त्याचं ते आवड आणि त्याने सगळ्यांना एकत्र ठेवलं. त्यामुळे त्याला मी आता खूप मानतो त्याला. असं आहे. आणि बाकीचे मित्र आहेत, भूतल आहे, भरपूर आहे, आपण तर आहे. परत हे आता व्हॉट्सअप ग्रुप, आता पूर्वी कसं होतं मोबाईल नव्हता, व्हॉट्सअपमुळे सगळे आपण एकत्र येऊ शकलो. आणि ते काम प्रामुख्याने निलेशने केलं. त्याच्यासाठी निलेशचा पुन्हा एकदा धन्यवाद. आणि मला तर अक्षरशः आई ओरडायची, तू सकाळी 7 वाजता कॉलेजला जातो आणि संध्याकाळी 7 नंतर म्हणजे जर 8 वाजता तू रात्री घरी येतो. मित्रमैत्रिणी माझे होते, पूर्ण दिवस कॉलेजमध्ये असायचो. आमचं कसं असायचं, पार्ट टाइम जॉब प्रत्येक मुलींना म्हणजे प्रत्येक आपल्या मैत्रिणी असायच्या. मैत्रिणीचा क्लास संपला की तिला जाऊन सोडायचं, दुसऱ्या मैत्रिणीवरती आणायचं. आणि एक छंद विशेष होतं सर, आमच्या कॉलेजमध्ये जे आमचा जो मुली मैत्रिणींचा जो मोठा ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये आम्ही म्हणजे रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून कुठे जर जायचं असेल, पिकनिक म्हणा, कुठे कोणाच्या घरी वगैरे जायचं, म्हणजे सणासुदीला दिवाळी असो, फराळ वगैरे आम्ही प्रत्येकाच्या घरी करायचो.
तेव्हा आम्ही म्हणजे त्या मुलींना आमच्या भरोश्यावर म्हणजे त्याचे हो आई-बाबा घरचे हे करायचे. म्हणजे एवढे आमचे रिलेशन एकदम चांगले होते मित्रांचे वगैरे, म्हणजे भावा बहिणीसारखे असे म्हणा तरी चालू आहे. आणि आयोग आपल्या ह्याच्याकडून मी तर पिकनिकला आपण गेलो होतो तुंगारेश्वरला. माझ्या त्या आपण करणेच ती पिकनिक अरेंज केलेली 11वीला असताना. तेव्हा ती पण एक पिकनिक, पहिली पिकनिक फारच म्हणजे अविस्मरणीयच आहे. आता परत अशी एखादी पिकनिक अशाच ठिकाणी करावी, रिसॉर्ट ऐवजी अशी तुंगारेश्वर अशी कुठे म्हणजे माझी अपेक्षा आहे की निलेश ते अरेंज करेल करायला पाहिजे. आणि मला एक सांगायचं आहे की आपण तुला आठवतंय बॉक्सिंग मध्ये पार्टिसिपेट करायला गेलो होतो. बॉक्सिंग मध्ये आपण जीवला गेलो होतो. जीवला एकदा बॉक्सिंग पंच मारताना तुला लागलं इंजरी झाली होती. तो पण एक क्षण चांगला होता. बाकी कॉलेजचा स्टाफ फार सर वगैरे फारच चांगले, सर वगैरे हे कुलकर्णी सर, सबनीस यांच्याबद्दल बोलायचं. सबनीस मॅडमना मी तर मुख्यत्वे त्यांना हे करीन की तरी मला जेव्हा मी अवॉर्ड घेतलं होतं कॉलेजमध्ये सिंगिंग अवॉर्ड ट्रेडिशनल डेला, तेव्हा त्यांनी स्वतः येऊन म्हणजे स्टेजवर येऊन त्यांनी मला अभिनंदन माझं केलं होतं. आणि पै सर होते तेव्हा, पै सर आणि दवे मॅडम ह्या तर एकदम प्रिन्सिपल आणि खरं होते कॉलेजला स्वभावाला पण चांगल्या वर्षानंतर म्हणजे कॉलेजचं नाव अगदी पु ल देशपांडे इथे शिकून गेलेले आहेत. रफी अत्रे वगैरे शिक्षण बॅरिस्टर अंतुले इथे शिकलेले आहेत. पण कॉलेजला जी वळण लावण्याचं काम जे केलं असेल ते दवे मॅडम. बरोबर. बाकी आठवणी भरपूर आहेत, पुन्हा कधीतरी होतीलच. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव चंद्रवदन शांताराम लोखंडे, राहायला जोगेश्वरीतच, फ्रान्सिसवाडी. माझा जन्म 4 सप्टेंबर 1974. शाळा झाली 10वीपर्यंत. आता शाळेमधून पुढे काय शिक्षणासाठी इस्माल कॉलेज जवळच्या जवळ चांगलंच होतं. इस्माल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. पहिली तर एवढी उत्सुकता होती की कॉलेज लाईफ कसं असणार, काय करायचं, कुठे, हे सगळं म्हणजे होतंच. कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं. कॉलेजमध्ये मित्र भेटले, खूप जण भेटले मित्र. त्याच्यामध्ये मित्रांमध्ये असं बघायला गेलं तर झाली मैत्री. पण त्यातल्या त्यात जे होते निलेश, भूतल, विराज, अनिश, मुळे असे भरपूर काय भेटले मित्र. तर ते आणि सांगायचं म्हणजे टीचरबद्दल जर सांगायचं झालंच तर प्रिन्सिपल देवयानी दवे मॅडमनी जी इस्माल कॉलेजला शिस्त लावली ती अगदी वाखाणण्याजोगी होती. कारण का इस्माल कॉलेजचं नाव भरपूर खराब होतं, पण प्रिन्सिपल मॅडमने शिस्तही भरपूर लावली, देवयानी दवे. त्यानंतर आमचे प्राध्यापक सबनीस मॅडम, पांडे सर, डिसोजा मॅडम भरपूर चांगलं. त्याने आम्हाला चांगलं भरपूर काही शिकवलं. आणि मित्रांमधलं जर सांगायचं झालं तर मला भूतल हा भरपूर आवडायचा. का सांगतो, भूतल एकदम स्टायलिश मित्र. त्याची ती हेअरस्टाईल, मोठमोठे केस, चोटी बांधलेल्या, 2-3 चोटी बांधायचा, एकदम मला ते भरपूर आवडायचं. त्याचं ते म्हणजे त्या टायमाला जी स्टाईल आल्या होत्या मार्केटमध्ये, त्या स्टाईलमध्ये तो राहणारा मुलगा. गिटार वगैरे वाजवण्यामध्ये एक्सपर्ट. त्याला म्युझिकची एवढी आवड होती, भरपूर आवड. त्याची माझी मैत्री एवढी खास नव्हती, पण त्याच्याबरोबर मला वाटायचं की त्याच्याबरोबर मला मैत्री खूप करावी. चांगला एकदम स्टायलिश मुलगा. आणि तर नंतर हळूहळू त्याच्याजवळ पण मैत्री झाली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, निलेश करंगुटकर याने हा जो ग्रुप तयार केला आणि वाढवला, खरंच सांगतो वाखाणण्याजोगा आहे. त्याने आज सगळ्या ग्रुपला, प्रत्येकाला कसं एकत्र आणलं, भरपूर चांगलं काम केलं. आणि असंच मला वाटतं की हा ग्रुप आमचा राहू दे.
आणि याच्याही पुढे माझ्या संपूर्ण मित्रांना आयुष्यामध्ये चांगलं यश लाभो हीच माझी प्रार्थना आहे.